पण आता ते माझं बी सपान आहे, तेव्हा ते तुला पुरं करायला लागणारच. माझा आशीर्वाद आहे तुझ्या संग पुरी. कमळी, ही गोष्ट लक्षात ठेव, आता खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्यावरती. आता फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. होय सर. आता माझ्या वाटत किती बी काटा आला की नाही तरी मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. वय कमळे, आता सरू काकी बी आहे. तुझं सपन पुरं करायला तुझ्या साथीला. आता कोण अडवणार तुला? हा, आणि हो, आता सरू काकीचं पापड लोणचं पण आहे तुमच्या साथीला. आरव, ते तुला मी तेल आणायला सांगितलं, आणलंच की नाही? आणलंय की. हा कमळे, अगं या तेलाचं काय करणार आहेस? अगं आपल्या सदानंद आजोबा आहेत की नाही, त्यांच्यासाठी मागवलंय. अगं पर आपल्या गावाकडच्या वैद्यांचं तेल इथल्या औषधा पुढे काय टिकणार? अगं निंगे, हे आपल्या मोरे काकींकडनं मागवून घेतलंय. आठवते ना, पवार अण्णांच्या पायाला काय झालेलं? 3 महिन्यात ह्या तेलानं त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं बघ. लय फायदा होईल सदानंद आजोबांना याचा. खरं कमळे, ते नव ती अनिकाची आजी आणि तिची आई तुला आजोबांच्या पायाला मालिश करायला देतील वय? त्यांचं माहित नाही, पण अन्नपूर्णा आजी 100% करू देतील बघ. निंगे, तुला खरं सांगू, सदानंद आजोबांना बघितलं की नाही मला आपल्या आबांचीच आठवण येते बघ. म्हणून मला लय आवडते त्यांची मदत करायला. निंगे, आजच जाऊन आपण त्यासनी तेल देऊया, चालतंय? वय अनिका, अगं थांब ना. मॉम, हे प्लीज या पिलर्सला बांधून दे ना. घेतलास कशा माझ्याकडून हात? पकडे. म्हणजे आयडिया तुमची. हा, डोकं आमचं. खालती जर. हो ग, बांधते मी. नीट हा जरा. हो हो मॅडम, तुम्ही बोलाल तसं. हा, परफेक्ट परफेक्ट. आता तू बघस, ती गावछाप यात अडकून अशी पडेल ना. इट्स गोइंग टू बी अमेझिंग. हा, चल, लेट्स गो. माझं घर म्हणजे तुला धर्मशाला वाटते का? कधी पण तुझं घाण तोंड उचलून इथे येतेस? कितक्या वेळा मी तुझा इन्सल्ट करते, इनफ नाहीये का? लाज लज्जा शरम नाहीये का तुला? हात सोड. नाही सोडणार. काय करशील सांग ना, काय करशील? काल पूजेच्या वेळेस रेश होता म्हणून तुला काहीच नाही बोलली, पण आज नाही. तू हे माझी श्रीमंती बघून, हे इस्टेट, ही प्रॉपर्टी बघून तोंडात पाणी सुटलंय ना? तुला आता याची सगळ्याची हाव आली आहे, राईट? पण मी हे नाही होत देणार. तू माझा हक्क चोरण्याचा ट्राय करतीयस. तुला आधीच सांगून ठेवतीये, हा तुझा जो गेम आहे ना, माझ्या आजीशी गोड गोड बोलून तुझ्या जाळमध्ये तिला फसवून घ्यायचंय, नाही चालणार आहे. हेच शिकवलंय का ग तुला तुझ्या पॅरेंट्सने? हा, श्रीमंत लोक दिसले की त्यांच्या मागे लागायचं, त्यांच्याशी गोड बोलायचं, त्यांना स्वतःच्या जाळमध्ये फसवायचं आणि त्यांचे पैसे चोरून निघायचं. डोळ्यातून पाणी येतंय का? मी खरं बोलते म्हणून. तुझी आणि अनिकाची बरोबरी होऊ शकत नाही. काय नाव काय तुझं? कमळी, चिखलातलं कमळ. आणि माझी अनिका राजकन्या, राजकुमारी. नजरेला नजर देऊन काय बोलतेस? माझ्यासमोर नजर वर करायची नाही, खाली. मॅडम, काही हवं आहे का तुम्हाला? नाही. आई एवढा मोठा निर्णय कसा काय घेऊ शकतात?
नाही, ऋषीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याला सगळं सांगायला हवं. याचा फोन का लागत नाहीये? घरी आल्या आल्या आधी ऋषीला ही बातमी सांगायला पाहिजे. या वहिनीने थोडेसे लाड काय केले, कौतुक काय केलं तर लगेच अगदी हुशारूनच गेलीस तू. हे बघ तुला सांगते, अन्नपूर्णा वहिनी आणि अनिका यांचं रक्ताचं नातं आहे. आजी आणि नात रक्ताचं नातं. भांडतील, रागावतील, रुसतील, सगळं होईल आणि थोड्याच वेळाने एकमेकींशी बोलायला लागतील. कारण रक्ताच्या नात्यामध्ये हे असंच असतं. पण तुझं काय? तू म्हणजे ना हे पायपुसण आहेस. पायपुसण्याची जागा कुठे असते? त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या लायकीप्रमाणे राहायचं. खरंय, पण पाय पुसण्याचा उपयोग पाय पुसायला तरी होतो. त्यांना घरात घाण होत नाही. आगाऊपणे बोलू नकोस. तू अजून ओळखलं नाहीयेस मला. तू मला माझ्या इथं आजूबाजूला सुद्धा दिसता का मला? माझ्या जवळ यायचा प्रयत्न केलास ना तर मी काय करेन माहित नाही तुला. आणि आणखी एक, आता इथे जे काही बोलणं झालंय ना त्यातली एकही गोष्ट अन्नपूर्णा वहिनीच्या कानावर जाता कामा नये. जर का गेली